बातमी बीडमधून परळीत शरद पवार गट आक्रमक झालाय। ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा करण्यात आलाय। परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी त्यामुळे गोंधळ घातला। शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे गोंधळ घातला, प्रशासनाला प्रश्न उपस्थित केले। तर पवार गट आक्रमक झालेला आहे। बीड मधील परळी या ठिकाणी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। दोन्हीकडून जोरदार प्रचार झाला, मतदान झालं। मात्र आता या स्ट्रॉंग रूमचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार गटाने या ठिकाणी पोहोचत प्रश्न उपस्थित केले, प्रशासनाला सवाल केले। त्यामुळे या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, काहीसा गोंधळ निर्माण झाला। त्याच वेळची ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। बीडमधील परळी नगर परिषद मधील हा प्रकार। परळीत शरद पवार गट आक्रमक झाला। तर 2 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली। मात्र त्यानंतर या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा शरद पवार गटाने केलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, काय अधिक माहिती येते, काय म्हणणं आहे शरद पवार गटाचं आणि खरंच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे की नाही? नक्कीच प्रणिता, जर आपण बघितलं तर परलीत जे आहे ते परली हॉटस्पॉट मानले जातो, पण परलीत यावेळेस जे निवडणूक झाली तिकडे एकही घटना मतदानाच्या टायमाने झालेली नाही। मतदान जे झालंय एकदम सुक्रिय पद्धतीने झालेलं आहे। दिवसभरात ज्या दिवशी मतदान होतं तिकडे परलीत एकही घटना घडली नव्हती। तेव्हा ईव्हीएम मशीन आता ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम जमा करण्यात आलंय, शरद पवार गटातून जे उमेदवार होते त्यांचा अनेक वेळेस तिकडे जाऊन दावा आहे की इकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का लावलेले, सुरक्षा व्यवस्थित आहे का, असं प्रकारचं ते तिकडे गोंधळ करत आहेत। विशेष म्हणजे परलीचे ज्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत तिकडे पोलिसांनी तर आपलं सुरक्षा ठेवलेली आहे। यांचं म्हणणं आहे की तिकडचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते कुठे आहे, असे अनेक मागण्या ते करत आहेत। रात्री तिकडे काही लोक जमा झाले होते शरद पवार गटातून आणि काही मागण्या करत होते। विशेष म्हणजे त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना तिकडून हातळून सुद्धा काढलेलं आहे। आता जर आपण बघितलं तर तिकडची परिस्थिती स्थिर आहे। विशेष म्हणजे यावेळेस जे परलीत मतदान झालेलं आहे अतिशय शांतता पद्धतीने यावेळेस मतदान झालेलं आहे। प्रणिता, आमिर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।